बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारू शहराच्या धर्तीवर आपण हे पाहू शकताय की संत भगवान बाबा ट्रेडर्स आंबेडकर चौक किल्ले धारूर येथे मोठ्या थाटामाटात उभ्या असून या दुकानाच्या माध्यमातून सिमेंट लोखंडी बांधकाम मटेरियल नामांकित अत्याधुनिक कंपनीने ओरिजिनल भेटत असल्यामुळे या धारूर तालुक्यातील बालाघाटच्या पर्वत रांगेत असणाऱ्या पिंपरवाडा या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय माजी मिलिटरीमॅन बाबारायाजी तिडके यांनी आपल्या मुलाला नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय उद्योगधंदा करून एक नामांकित कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधाने म्हणजे ओरिजिनल जे बांधकाम मटेरियल असते ते म्हणजे होलसेल दुकान टाकून दिलेले असल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या प्रकारे पाऊल उचललेले आहे. कारण नोकरीच्या पाठीमागे न लागता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उद्दिष्ट हे तुम्हाला असे बाळगून मुलाला व्यवसायामध्ये उतरलेले असल्यामुळे हे दुकान एक बीड जिल्ह्याच्या भूमीवर किल्ले धारूर तालुक्याच्या धर्तीवर एक नामांकित मटेरियलचे दुकान म्हणून नावारूपास आलेले हे आपण हे पाहू शकताय की देशसेवा करून परत आल्यानंतर आपल्या मुलाला चांगल्यापैकी शैक्षणिकदृष्ट्या घडविले व त्यांनी एक या राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या संत भगवान बाबा ट्रेडर्स किल्ले धारूर आंबेडकर चौक हे दुकान मोठ्या थाटामाटात उभा असून आपण हे पाहू शकता की प्रत्येक कंपनीचे नामांकित असे ओरिजिनल पार्ट असून म्हणजे ग्राहकांच्या पहिल्या पसंतीस उतरलेले आधुनिक ह्याचे आहेत. आपण हे पाहू शकता की ओरिजिनल कंपनीचे पूर्ण मटेरियल बांधकाम मटेरियल असेल सिमेंट असेल अथवा इतर जे काय लागते तर ते म्हणजे हे दुकानात होलसेल दुकान आहे का धारूर तालुक्यात सर्वात मोठे दुकान म्हणून पाहिले जाते. आणि पाहू शकता की आपण हे म्हणजे हे सुद्धा चांगल्या प्रकारे असून ओरिजिनल असते ते त्याच धर्तीवर आपण हे पाहू शकता की अधिकृत विक्रेते संत भगवान बाबा ट्रेडर्स धारूर. तरी आपण ह्यांना विचारू काय सांगताय आपण जे मोठ्या थाटामाटामध्ये म्हणजे हे संत भगवान बाबा ट्रेडर्स ह्या उभा केलेल्या असल्यामुळे काय नाही लोकांच्या सेवेसाठी आपण इथं आपल्याकडे डोंगरपट्ट्यामध्ये खूप लोकांना अडचण येत होती त्याच्यामुळे आपण एक नवीन उद्योग असा उघडला आणि सिमेंट आणि लोखंडाची दुकान आपण टाकली आणि सर्व जनतेला लागणारं साहित्य मटेरियल पूर्ण आपण इथं त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. बरं साहेब आपण देश सेवा करून परत आलेला आहात आणि चांगल्या घर आपल्या संसारातून सोन्याचा धूर निघतोय. आपण कोणतीही मुलाला नोकरी लावू शकत होतात परंतु या व्यवसायामध्ये मुलाला का बरं हा उद्योग टाकून दिला? नाही एक मुलाला मी माझ्या जागेवर देश सेवेसाठी लावलं आणि दुसऱ्या मुलाला त्याच देश सेवेसाठी एक मुलगा असताना मग एका मुलाला काहीतरी व्यवसाय करून द्यायचा आणि त्या संदर्भामध्ये मी त्याला सिमेंट लोखंडाचे एक दुकान टाकून एक उद्योग म्हणून एक करून दिलेला आहे. तो माझ्याजवळ राहील आणि माझ्या सतत सोबत राहील ह्या उद्देशाने मी त्याला हे धंदा काढून दिला. तर पहा ते म्हणतात की मी देशसेवा केलेली असल्यामुळे माझ्या एका सुपुत्राला देखील मी हे भारत मातेची सेवा करण्यासाठी सैन्यामध्ये भरती केलेले आहे आणि एक मुलगा आपल्या जवळ असावा म्हणून आपण हे चांगल्या प्रकारे त्याला व्यवसायाच्या माध्यमातून उतरलेला असून भैया काय सांगतो हे जी वडिलांनी कमावून ठेवलेली माणुसकीचे सुदे आपण जते ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून चांगले पाऊल उचललेले आहे त्याबद्दल मेन म्हणजे आपल्याला वडिलांचाच आधार. वडिलांना असंच वाटत होतं की जवळपास काहीतरी धंदा करावा. वडिलांनी दुकान सुरू करून दिली मला त्यासाठी म्हणजे भरपूर मेहनत घेतली. आज जवळपास आपला एक 200 टनाच्या पुढं सिमेंटचा सेल आणि 100 टनाच्या पुढं लोखंडचा सेल आहे. आता नाही म्हणलं तरी माझं शिक्षण M.Pharmacy झालेलं आहे पण आपल्याला काहीतरी उद्योग करायचा होता म्हणून आपण उद्योगातच घुसायचं होतं आपल्याला. त्यामुळं कसं हे उद्योग निवडून काढला आणि बघता बघता जवळपास आज 1.5 वर्ष झाले आणि 1.5 वर्षात आपली खूप चांगली ग्रिप आहे म्हणजे भरपूर चांगला सेल आहे आपल्याला. आतापासून म्हणजे कशाची अडचण वडिलांनी येऊ पण दिली नाही. बरं आपल्या घराण्यासाठी आपले वडील सन्माननीय बाबारायाजी तिडके हे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे घराण्याच्या पाठीमागे राहून आदर्श घराणे घडवले आणि दोन्ही मुलांना व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून एक नामांकित पिंपरवाडा गावासह तालुक्यामध्ये आदर्श घराणे म्हणे. वडिलाच्या आदर्शाविषयी काय सांगताय? वडिलाचं कसं भरपूर सहकार्य राहिलं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट असल्यामुळं शिवाय तर एवढं होतच नव्हतं. म्हणजे सगळं मेन म्हणजे सुरुवातच त्यांची आणि आता पण त्यांच्यामुळं सगळं काही चालतं. बरं भैया शेवटचा प्रश्न आहे. पिंपरवाडा हे गाव धारूर तालुक्यामध्ये एक राजकीय दृष्ट्या संपन्न गाव म्हणून पाहिले जाते आणि आपल्या वडिलांच्या शब्दाला देखील गावामध्ये आणि तालुक्यामध्ये फारच मोठी किंमत आहे. आपण राजकीय दृष्ट्या पाऊल न उचलता व्यवसायामध्येच का बरं उचलले?
म्हणजे हे कसं होतं, आपल्या भागामध्ये आपल्या माणसाचं दुकान नव्हतं, मग त्यामुळं आपले संपर्क होते, पण मटेरियल देणारं कोणी संपर्कातलं नव्हतं. त्याच्यामुळं आपण ह्या फील्डमध्ये घुसलात, म्हणजे जवळपास आपल्या लोकांसाठी काही ना काही करता येईल म्हणून आपण हे दुकान चालू केली. बरं, आता आपल्या ह्या दुकानामधून व्यवसायामधून शनी कोणत्या म्हणजे वस्तू वितरित केल्या जातात? आता आपल्याकडे सगळं बिल्डिंग मटेरियल भेटतं, जसं की लोखंड, सिमेंट व बांधकामाला लागणारं सगळं साहित्य आपल्यापाशी उपलब्ध असतं. तर आपण पाहू शकता की राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पावनभूमीत असणाऱ्या किल्ले धारूर शहरामध्ये आंबेडकर चौकामध्ये संत भगवान बाबा ट्रेडर्स नावाने उभा असून शनी हे एक म्हणजे व्यवसायाच्या माध्यमातून शनी येथे प्रत्येक म्हणजे बांधकाम असेल, सिमेंट असेल, चांगल्या उच्च दर्जाचे त्याचं असल्यामुळे होलसेल दुकान आहे. तरी या धारूर तालुक्यातील आणि तमाम या परिसरातील जनतेला आव्हान करण्यात येत आहे की आपण व्यवसायाच्या माध्यमातून, खरेदीच्या माध्यमातून शनी अथवा बांधकामाच्या माध्यमातून शनी धारूर शहरामध्ये आंबेडकर चौकामध्ये मोठ्या थाटात उभा असलेले संत भगवान बाबा ट्रेडर्सला आवश्यक एक वेळेस भेट द्यावी. पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह दिवकरच बीड.